लॉस किंवा वजन कमी करण्याची एक सिरीज चालू केलेली आहे आणि सर्वात पहिला जो भाग आपण पाहिलेला तो एनर्जी बॅलन्सच्या संदर्भात पाहिलेला. त्यामध्ये आपण कॅलरीज इन आणि कॅलरीज आउटच्या संदर्भात बोललेलो. वजन तुम्हाला मेंटेन ठेवायचं असेल तर तुम्हाला कॅलरीज इन आणि कॅलरीज आउट कशा पद्धतीने मेंटेन केल्या पाहिजेत हे सुद्धा पाहिलेलं होतं. त्यानंतर दुसरा भाग बनवलेला आहे आणि आज आहे तो तिसरा भाग आहे. लक्षात ठेवा, कॅलरीज हे एक ऊर्जेचे एकक आहे आणि आपण जेही अन्न खातो, फूड खातो, त्याच्यातून आपल्याला कॅलरीज या मिळत असतात. मग आपण अन्नामध्ये आपण काय काय खातो? फॅट खातो, कार्बोहायड्रेट खातो आणि प्रोटीन खातो. मग ह्या ज्या कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट आहे त्याच्या प्रत्येक ग्रॅम मध्ये एक ठराविक कॅलरीज असतात. म्हणजे फॅट जर घेतलं तर 1 ग्रॅम मध्ये तुम्हाला साधारणतः 9 किलो कॅलरीज मिळतात. कार्ब जे आहे ते 1 ग्रॅम मध्ये 4 किलो कॅलरीज मिळतात. प्रोटीन मध्ये पण सेम मिळतात. मी जास्त कॅल्क्युलेशन पार्ट मध्ये जाणार नाहीये, परंतु हे थोडक्यात समजून घ्या. आणि हा जो तिसरा भाग आहे हा एक्सप्लेन करण्यामागचं जे रिझन आहे ते हे आहे की भारतीय आहारामध्ये आपण काही न्यूट्रिशन हे खूप मोठ्या प्रमाणात घेतो. म्हणजे की कॅलरीज इन जे आहे हे आपण जास्त करून कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके जे आहेत, उदाहरणार्थ चपाती असेल, भाकरी असेल, भात असेल किंवा जे काही डाळी सुद्धा असतील याच्यातून सुद्धा कार्बोहायड्रेट जात असतं आणि याचं प्रमाण आपल्या बॉडीला जास्त जातं आणि याच्यातून कॅलरीज जास्त जातात. किंवा आपण एखाद्या वेळेस बाहेर जातो त्यावेळेला जेवणामध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट बेसच असतो आणि प्लस जे काही जेवण बनवलेलं असतं हे टेस्टी बनवण्यासाठी त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण, ऑइलचं प्रमाण हे खूप असतं आणि यातून सुद्धा तुमच्या कॅलरीज जातात. आणि बाहेर आपण सहसा असे तळलेले पदार्थ असतील किंवा जे काही जास्त फ्राय केलेले फूड असतील, कार्बोहायड्रेट फूड असतील याचं प्रमाण जातं आणि याच्यामुळे काय होतं की तुम्हाला तुमच्या बॉडीवरती फॅट जमा होतं, तुमचे वजन वाढू शकते. म्हणजे थोडक्यात भारतीय आहार आपण खातोय तो कार्बोहायड्रेट बेस आहे. बाहेर खाल्ल्यानंतर आपण हाय फ्राईड फूड असतात, हायजीन तर नसतं त्याच्यामध्ये किंवा ते चांगल्या क्वालिटीचं सुद्धा नसतं, त्याच्यामध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट असतात. तर याच्यामुळे सुद्धा आपलं वजन वाढतं. लक्षात ठेवा, फॅट वाढतं. त्यामुळे आपण आपला जो खाण्याचा जो पोर्शन आहे हा कशा पद्धतीने ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये प्रोटीनची क्वांटिटी किती आहे, फॅटची क्वांटिटी किती आहे. भारतीय आहारामध्ये चांगल्या प्रकारे प्रोटीन्स आहेत. कडधान्य असतील किंवा जे काही दुधाचे प्रकार असतील किंवा जे काही नॉनव्हेजचे प्रकार असतील, पण आपण ते खाताना पोर्शन आपला जो आहे, आपण किती क्वांटिटीमध्ये आपण कोणता पदार्थ खातोय हे खूप मॅटर करते. लक्षात ठेवा. आणि असं नाही की आपण कोणत्याही गोष्टी खाल्ल्या नाहीत पाहिजेत आवडीच्या, आपण नक्की खाल्ल्या पाहिजेत, परंतु ते दिवसभरामध्ये आपण कशा खातो, दिवसभरामध्ये आपले न्यूट्रिशन कसे आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. नुसतं कॅलरीज इन आउट आपण हे बघून नाही जमणार, तर त्या कॅलरीज इन मध्ये आपण कोणतं फूड पर्टिक्युलर आपण खातोय, ओके, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि कॅलरीज आउट मध्ये सुद्धा मी येणाऱ्या काळामध्ये आपण कोणत्या एक्सरसाइज केल्या पाहिजेत जेणेकरून कॅलरीज तुमच्या कशातल्या बर्न होतात हे पण आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. धन्यवाद.